नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथील वृक्षाखाली स्वामींनी अवतार कार्य संपवून समाधी घेतली होती. जरी स्वामींनी समाधी घेतली तरी पण स्वामी कुठेच गेले नाही आहेत, कारण की त्यांचं अस्तित्व हे आपल्याला पदोपदी तिथे जाणवतच असतं. आणि त्यामुळे आज मस्त देवांची पूजा वगैरे केली आहे आणि आम्ही निघालो ते म्हणजे आज मठामध्ये. हा मठ आहे डोंबिवली पूर्वेला, नांदिवली म्हणून गाव आहे तिथे. आणि खरंच खूप छान मठ आहे हा. एकदम आहे ना असं प्रसन्न वाटतं आणि एकदम शांतता आहे तिथे. तर आम्ही तिथे गेल्या ना मठाच्या बाहेरच ह्या ताई होत्या, ज्यांनी ना छान छान अशी ना पुस्तकं वगैरे म्हणजे देवांची होती, स्वामींची गुरुचरित्र, खूप छान छान होती पुस्तकं आणि जास्त महाग पण नव्हती. आणि ते प्रत्येक पुस्तकाबद्दल त्याच्यात काय लिहिलेलं आहे, कशाबद्दल आहे त्याची ना माहिती सांगत होते. तर इथे होतं श्री स्वामी समर्थ नामपाठ, परत ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरी ओवी सूचित, परत पुण्यभूमी नृसिंहवाडी, साधन जिज्ञासा, खूप छान छान विठू माऊलींची पण होती. आणि त्याच्या पुढेच आहे ना ह्या काकू होत्या, त्यांचा छोटासा स्टॉल होता. त्यांच्याकडे ना सगळ्या म्हणजे स्वामींना ज्या पदार्थ आवडतात ना ते सगळे प्रसाद म्हणून त्यांच्याकडे होता. जसे की खडी साखर होती, परत फुटाणे होते, अजून हे लाडू कडकवाले ते होते, राजगिऱ्याचे लाडू होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसनाचे लाडू पण होते. आणि तुम्हाला जर तुम्ही विसरले असेल काय आणायला तर इथे सगळं तुम्हाला भेटून जाईल, किंवा तुम्ही घाईघाईत आले तरी तुम्हाला इथे सगळं भेटेल या काकूंकडे. आणि शेवबुंदी पण होती बघा इथे. परत स्वामींना आवडते ती म्हणजे चण्याच्या डाळीपासून बनवलेली पुरणपोळी, ती पण होती इथे. इथे रोज नसते त्यांच्याकडे पुरणपोळी, पण काही गुरुवार असेल किंवा पुण्यतिथी प्रगट दिन असेल त्या दिवशी यांच्याकडे पुरणपोळी असते. आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. त्याच्या आधी ना इथे त्यांनी ना मस्त अशी सोय केली चपला काढायला. तर मस्त स्टँड आहे मोठाच्या मोठा. आणि तिथेच पुढे जाऊन त्यांनी ना म्हणजे कोणत्या वाराला मठ चालू असतो, किती वाजता चालू असतो, टायमिंग सगळं लिहिलेलं आहे वेळापत्रक. तर सोमवार ते बुधवार वेगळा टायमिंग आहे, गुरुवारचा वेगळा टाईम आहे आणि शुक्रवार शनिवार रविवार त्याचा पण वेगळा टाईम आहे. त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर हे वेळापत्रक बघूनच या. तर आम्ही छान असं आता प्रवेश केला आतमध्ये. आणि बघा मस्त वाटतं खरंच याचं प्रवेशद्वार बघूनच स्वामींचा मठाचं. आणि मठ पण एकदम प्रशस्त आहे. त्याचं सभागृह बघा किती असा मोठा आहे. आणि जेव्हा मी इथे पाऊल ठेवलं ना तेव्हा समोरच स्वामी महाराज दिसले. असं वाटत होतं जसं की आपले आईवडील कशी आपली वाट बघत असतात लेकरांची, तसंच स्वामी महाराज आपल्या भक्तांची वाट बघतायत असं वाटलं मला. खरंच खूप मन प्रसन्न झालं. आणि नंतर मी स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि नंतर स्वामींना मुजरा केला. स्वामींना मुजरा करताना नेहमी लक्ष ठेवायचं, एक हात पाठी ठेवायचा आहे आणि स्वामींना मुजरा करायचा आहे. मस्त छान मुजरा केला. आणि गर्दी पण खूप होती, पण इथे धक्काबुक्की वगैरे अजिबात करत नाही, त्यामुळे छान असं दर्शन होतं स्वामींचं. आणि दर्शन घेऊन आम्ही बसलेलो. तर इथे बायका बघा वयस्कर बायका आहेत, छान असे भजन वगैरे बोलत होते. मन एकदम प्रसन्न झालं. आणि इथे ना आपले जे 3.5 शक्तिपीठ आहेत ते आहेत. इथं देवी आई आहे, रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजापूरची आई, सप्तशृंगी यांचं पण दर्शन झालं. आणि छान असे स्वामी महाराज बघा किती प्रसन्न वाटत आहेत. त्यांच्याचबरोबर सभागृहामध्ये ना आपले अष्टविनायक आहेत, जे गणपती बाप्पा, ओझरचा, सिद्धिविनायक, चिंतामणी, वरद विनायक, परत पालीचा विनायक, सगळे गणपती आहेत. अष्टविनायकमधले 8 गणपतीचे आहेत तुम्हाला. आणि खरं तर आहे ना जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या मठात जातो किंवा कोणत्याही देवाच्या ठिकाणी जातो तेव्हा आहे ना कोणताच विचार नाही आणायचा. आणि खरं तर आपण मोबाईल पण बंद ठेवायचा त्यावेळेस, कारण की अशा ठिकाणी जाताना फक्त आपण आहे ना देवांचाच विचार करायचा, स्वामींचाच विचार करायचा, ना की आपल्या घरातलं टेन्शन, बाहेरचं टेन्शन. थोड्या वेळासाठी आपण सगळं विसरायचं असतं. आणि इथे ना नंतर खूप गर्दी पण झालेली, त्यामुळे आता त्यांना पण आपण बसायला जागा दिली पाहिजे. तर इथे ना यांनी खूप छान अशी ना विभूती वगैरे ठेवलेली बघा लावण्यासाठी.
आणि विभूतीनंतर सद्गुरू म्हणजे तीर्थ भेटतं तिथे, चरणाचं जे पादुका वगैरे धुतात ना त्याचं ते तीर्थ असतं, तर ते पण आपल्याला प्यायला भेटतं. नंतर प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो आणि ह्या मठाच्या पाठीमागे ना बघा खूप छान मंदिर होतं कालभैरवाचं. हे आमचं कुलदैवत माझ्या सासरकडचं आणि खूप छान दर्शन झालं कालभैरवाचं. मन एकदम प्रसन्न झालं. गेल्या वेळेस गेल्या महिन्यात मी गावाला गेली तेव्हा तुम्हाला मी दाखवलेलं पालखीमध्ये आमचे देव होते ते. तर आणि याच्यावरनं सूर्यकिरणं पण बघा किती छान आहेत. ही संध्याकाळची वेळ आहे पण बघा ना किती छान वाटतंय ना महादेवांचा अवतार बघून हा. आणि ते कालभैरव अष्टक आहे लिहिलेलं. जर ज्यांना वाचायचं ते इथे येऊन बसून वाचू शकतात. आणि त्याच्याच बाजूला आहे ना म्हणजे त्याच्या पाठीमागे ना खूप मोठा असा वटवृक्ष होता. मला तर याला बघून असं वाटलं की ना यांनी ना याचे हात आहेत ना ते ना असे पसरवले त्या मंदिरावरती, म्हणजे धरून ठेवले ह्या वटवृक्षाने त्या मठाला वगैरे. खरंच खूप छान वाटलं इथे. आणि ते छोटंसं असा दिवा लावलेला आणि त्यांनी इथे लिहूनच ठेवलेलं की ना तुम्ही ह्या झाडाजवळ काहीच ठेवू नका. कारण की बघा काय काय लोक काय करतात, जुने फोटो किंवा मूर्त्या असतात त्या आणून यांना झाडाजवळ ठेवतात. पण का ह्या असं करू नका. खरंच आपण आपल्या घरात एवढं पूजा वगैरे करायची, ती आणून दुसऱ्या झाडापाशी ठेवायची. म्हणजे ते झाड पवित्र असू दे पण तरी पण आपण म्हणजे नको तिथे हे करायचं नाही, पसारा करायचा नाही. त्यांनी इथं लिहूनच ठेवलेलं. आणि छान असं आम्ही ना त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या माझ्या आईने आणि मी. आणि खूप छान वाटलं. असं वाटलं त्या वटवृक्षाकडे बघतच राहावा. कितीतरी जुनं असेल हे वटवृक्ष. आणि इथेच बाजूला होते ते म्हणजे आपले गणपती बाप्पा. त्यांचं पण आम्ही छान असं दर्शन घेतलं. छोटीशी मूर्ती होती गणपती बाप्पांची आणि बाजूलाच होते ते म्हणजे त्यांचे वडील म्हणजेच महादेव. जिथे महादेव तिथे गणपती बाप्पा. आणि कोणत्या पण मंदिरात जा तुम्हाला तिथे गणपती बाप्पा दिसतातच. कारण की आपण पहिलंच स्थान त्यांनाच देत असतो, दर्शन त्यांचंच घेतो. आणि इथे बघा छोटंसं असं शिवलिंग आहे महादेवांचं. आणि मला जे आवडलं ना इथे ते म्हणजे ह्या शिवलिंग आहे ना बेलाच्याच झाडाखाली त्यांनी बघा मंदिर बांधलं आहे. त्यामुळे ना मला खरंच खूप आवडलं. किती मोठं बेलाचं झाड आहे बघा. आमच्या गावी पण आहे ना पहिला असंच बेलाचं झाड होतं. त्याला ना फळं यायची. आम्ही लहान होते ना तेव्हा ती फळं खायचो. खूप छान फळं असायची, ती अशी कवटासारखी असायची कडक. आणि इथे फणसाचं पण झाड होतं एक, त्याला पण खूप सारे फणस आलेले होते. जेवढी वर नजर जाईल ना तेवढे फणस लागलेले होते बघा. खरं देवाची लीला खरंच खूप वेगळी आहे. खूप खालपर्यंत फणस होते एकदम मुळापर्यंत बघा. लहान मोठे सगळे होते. आणि इथे ना आम्ही घरी जायची वेळ झाली. जेव्हा आतमध्ये गेलो ना तेव्हा इथं कोणच नव्हतं. नंतर इथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं. त्याला ना भूक लागलेली. सगळे लोक ये जाव करत होते पण कोणच खायला घालत नव्हतं. जेव्हा मी सुरुवात केली ना खायला घालायला तेव्हा तिथं बायका थोडा थांबून येण्यात ते पण शोधू लागले काहीतरी त्याला खायला द्यायला. तर खरंच चांगली सुरुवात आहे ना ही आपण आपल्यापासूनच करायची असते. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.